लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीमध्ये अद्यापही निर्णय झालेला नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकंदरीत आपण जर बघितलं तर नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याची राष्ट्रवादीमध्ये चर्चा नाही अशी माहिती सूत्रांची आहे। उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। राणा दाम्पत्यांकडून फडणवीसांची वर्षावरती एकीकडे भेट घेण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणा यांना मिळणार अशी शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मात्र नवनीत राणा यांना राज्यसभा देण्याची राष्ट्रवादीमध्ये कुठलीही चर्चा नाही अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, ही जागा नवनीत राणा यांना जाऊ शकते का, या संदर्भात काय अपडेट? नक्कीच सेजल, खरं तर नवनीत राणा ज्या भाजपच्या नेत्या आहेत अमरावतीमधनं, त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेतलेली आणि मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली होती। राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेची जागा जी आहे ती रिक्त झालेली आहे आणि त्याकरता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 8 तारीख जी आहे ती शेवटची तारीख आहे आणि ही राज्यसभेच्या पोटनिवडणुकीची जागा आहे आणि त्याकरता खरं तर नवनीत राणा ज्या आहेत त्यांना ही जागा मिळावी त्याकरता त्या प्रयत्नशील आहेत। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अद्याप देखील राज्यसभेच्या जागेवरती अंतिम निर्णय जो आहे तो झालेला नाहीये। राष्ट्रवादी पक्षाची कोर कमिटीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये खरं तर राज्यसभेसाठी पक्षाकडनं कोणतं नाव द्यायचं त्या सगळ्या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो या बैठकीमधनं घेण्यात येणार आहे। परंतु नवनीत राणा यांच्या नावाला जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांकडनं सध्या विरोध केला जात असल्याचा अंतर्गत माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहेत। कारण की अमरावती जिल्ह्याचं अंतर्गत राजकारण या सगळ्याला कारणीभूत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नवनीत राणा यांच्या संदर्भातल्या शक्यतेच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का, नवीन कोणतं नाव राज्यसभेच्या निवडणुकीसाठी समोर येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी अक्षय।